डॅड नक्की कोण कोणाच्या बाजूने हे कसं कळणार? अरे खूप सोपं आहे. तुझी आई आहे ना, भैरवीवर पैसे लावणार. नाही कारण ती जिंकावी असं तिला आधीपासूनच वाटतं. आणि तुझे बाबा सावलीवर पैसे लावणार. थोडासा ना ब्लशला, म्हणजे कसं छान दिसशील. बस 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 वहिनी. अगं थोडा थोडा छान दिसेल. वहिनी. एवढा मोठा कार्यक्रम आहे, असू दे की थोडा. वहिनी काय कधीपासून बघते मी ती पर्स घेऊन का फिरताय? एवढं काय त्या पर्स मध्ये? ठेवा की इथे कुठेतरी, कोणी चोरणार थोडी आहे. माझ्या पर्स मध्ये काय असणार ना गरीबडीच्या. अगं तुला माहित नाही का मी किती पर्स विसरते. हा ते मागे मैत्रिणींसोबत शॉपिंगला गेले, विसरली पर्स. यांच्यासोबत कुठल्या दुकानात गेले, विसरली पर्स. माहेरी गेले, विसरली पर्स. अगं पर्स घेण्यातच पैसे जातात माझे सगळे. आणि लास्ट टाइम ना लय गोळ्या औषधं गेली होती ग पर्स मधनं, लय खर्च आला होता. म्हणून म्हटलं या वेळेला आहेत जरा गोळ्या बिळ्या तर सांभाळून ठेवावी आपली आपली. हा बरं ठेवा तुमच्याकडे. पण तुम्हाला सांगू, खरंच खूप बरं झालं की तुम्ही आलात. है ना. कारण जेव्हा मला कळलं ना की आई बाबा दादा अप्पू घरातलं कोणीच येणार नाहीये, तेव्हा माझं मन खट्टू झालं होतं. खट्टू कशाला व्हायला पाहिजे. हा मी आले ना तुझी वहिनी आहे की नाही. आणि मी आले नसते तर तुझ्या गळ्याची कुणी काळजी घेतली असती सावळे. म्हणजे चहा पाणी. चहा पाणी तुला काही लागलं तर कोण देणार, मीच देणार ना. म्हणून आले मी मदत करायला. हा हे चल बाई, लेट होतोय, सगळे वाट बघत असतील. चल चल. नको थोडस थोडस. वेलकम. बसून घ्या ना तुम्ही. आम्हाला सावली मॅडमच्या बाईट्स घ्यायचे. हा येतीलच त्या, मी कळवतो तुम्हाला. भैरवीजी अजून का नाही आलेत? नाही येतच असतील, म्हणजे एव्हाना यायला हव्या होत्या, वेळ झाली तशी. सावलीजी, आज तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आहे. काय वाटतं तुम्हाला? भैरवीजी यांच्याशी तुम्ही जुगलबंदी करणार आहात, तर आज काय तुमचं नातं तुटणार आहे का? अटीनुसार आज तुमचं गाणं पणाला लागलंय. जर आज तुम्ही हारलात तर तुम्हाला कायमचं गाणं सोडावं लागणार. एवढी मोठी जोखीम घेताना भीती नाही वाटत का? मुळात आजची जुगलबंदी कोणाला हरवण्यासाठी नाहीये. माझ्या गाण्याची साधना सगळ्यांना ऐकवण्याची संधी मिळाली आहे मला. मला माझ्या गुरूंसोबत गाणं गाण्याची संधी मिळाली आहे, याचाच मला खूप आनंद होतोय. सगळे म्हणतात सावळी लय गोड गाते. तिचं गाणं म्हणे सगळ्यांना मंत्रमुग्ध करतं. पण सावळे आता तुझं काही खरं नाही. आज तुझा गळा कायमचा बंद होणार. तेच आहे. गुड. हा बेटा बोल. हॅलो पप्पा, तुम्ही पोहोचलात का तिकडे? हो हो आलोय ना मी इथे. कार्यक्रम सुरू झाला का? हो म्हणजे आता सुरू होतोच आहे बघ. मला पण यायचंय तिकडे. मग ये ना, कोणी अडवलंय तुला? ये लवकर ये. पण कुणी काही बोलणार तर नाही ना? कशाला बोलतील. हे बघ बेटा, अशा प्रसंगाचा ना वापर करून घ्यायचा असतो. पण सगळे गाण्यात बिझी असतील, सगळ्यांचा फोकस दोघींची जुगलबंदीमध्ये असेल, त्यामुळे तू आलीस ना तर कोणी काय बोलणार नाही. म्हणजे नक्की? अरे 100%. आणि काळजी कशाला करतेस? कोणी काय बोललं तर मी आहे ना सांभाळून घ्यायला.
मग तू आलीस तर मलाही बरं वाटेल. ठीक आहे. येते ना. हो. आज ही मैफिल सुरू करण्याआधी मला तुम्हा सगळ्यांसमोर स्वतःची चूक कबूल करायची आहे. आणि गत आयुष्यात माझ्यात आणि सावलीत जे काही घडलंय त्याबद्दल सावली, मी आज मनापासून मायबाप प्रेक्षकांच्या साक्षीने जाहीररित्या तुझी माफी मागते. शक्य झालं तर तुझ्या या भैरवी माईला माफ कर. काय चाललंय का हिचं? किती झालं तरी शेवटी मी एक आई आहे. एक आई म्हणून माझ्या मुलीसाठी माझी काही स्वप्न होती. काय करणार होते मी? वझे घराण्याचा संगीत वारसा माझ्याकडे होता. हा वारसा लुप्त होऊ नये, पुढे अविरत चालू राहावा, यासाठी मी ताराच्या गळ्यात सूर ओतण्याचा आटोकाट प्रयत्न केला. माझ्या कलेची शपथ घेऊन सांगते, मी खूप प्रयत्न केले. पण काय असतं ना, शेवटी काचेला कितीही घासलं तरी तिचा हिरा होऊ शकत नाही. आणि त्याच काचेला मी हिरा समजण्याचा खूप काळ प्रयत्न केला. आता आपली लेक